श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? तर निश्चित मजेत असेल, असेच मजेत राहा. तर पहा, मी आज तुम्हाला खूप छान असे उपाय सांगणार आहे. सर्वात महत्त्वाचं जर म्हटलं तर श्रावण महिना चालू आहे. श्रावण महिन्यामध्ये आपण भरपूर नामस्मरण, जप तप, महादेवांची सेवा वगैरे करतो. त्याचप्रमाणे मारुती रायाची सेवा करतो. तर हा जो महिना आहे नव्हे तर पूर्ण जे वर्ष आहे, यामध्ये पूर्ण वर्षभर आपल्याला सेवा आणि उपाय निश्चित करायचेच आहेत. परंतु त्याचबरोबर आपल्याला श्रावण महिन्यामध्ये सेवा आणि उपाय खूप मोठ्या प्रमाणामध्ये करायचे आहेत. तर आज मी तुम्हाला सेवा आणि उपाय खूप छान अशी सांगणार आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमचं आजारपण असो किंवा आर्थिक प्रॉब्लेम असो, संतती प्रॉब्लेम असो किंवा कोणती तुम्हाला समस्या असो, धनप्राप्तीची असो, घर घेण्याची असो, गाडी घेण्याची असो, नोकरीची असो, व्यवसायाची असो, नोकरी उद्योगधंदा चालत नाही, घरामध्ये कंटिन्यू वादविवाद चाललेत, चांगले रिलेशन होते, चांगले नातेसंबंध होते, पण ते बिघडलेले आहेत. एकमेकांची तोंड पण पाहण्याची एकमेकांची इच्छा नाही, चांगले नातेसंबंध तुटलेले आहेत, नवरा बायकोचं पटत नाही, अगदी डायव्होर्सपर्यंत विषय गेलाय, सासू सुनांचं पटत नाही, रोज काही ना काही वादविवाद कंटिन्यू चालूच आहेत. त्याचप्रमाणे आजारपण पाठ सोडत नाही, कंटिन्यू आजारपण. एकाचं आजारपण झालं, लहान मुलाचे आजारपण झाली की घरातील मोठे वृद्ध जे आजी आजोबा आहेत ते आजारी पडतात. त्यांचं कुठं झालं नाही तर करती महिला आजारी पडते, करता पुरुष आजारी पडतो. जेवढं काही येतं धन किंवा जेवढा काही पैसा येतो हा दुखण्यामध्ये, आजारपणामध्येच चाललेला आहे. लक्ष्मी माता स्थिर नाही. त्याचप्रमाणे जर सांगायचं म्हटलं तर धन आकर्षित होत नाही. जे धन घरामध्ये येतं ते स्थिर राहत नाही. बहुतेक वेळा ते धन काहीतरी प्रॉपर्टी काहीतरी घेण्यासाठी बँकेमध्ये गहाण ठेवले, पण ते बँकेतून सोडून आणण्यासाठी किंवा कर्जाचे हप्ते भरण्यासाठीही मुश्किल झालेलं आहे. जर तुम्ही अशा प्रॉब्लेममध्ये असाल तर निश्चित व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमच्या जीवनामध्ये यातील कोणती जरी समस्या असेल तर यावरती निश्चित उपाय करा. आणि मी उपाय सांगणार आहे, व्हिडिओ स्किप न करता, म्हणून बोलले शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. तर सर्वात महत्त्वाचं जर सांगायचं म्हटलं तर सगळे उपाय अगदी 10 ते 20 रुपयामध्ये होण्यासारखे उपाय सांगणार आहे. आणि काही वेळेस तर 10-20 रुपये पण लागणार नाही. आपल्या किराणा मालाच्या साहित्यामध्ये आपण हे साहित्य सहजरित्या भरतो. उपाय कधी करायचा आहे तर उपाय तुम्ही मंगळवारी उपाय करायचा आहे. मंगळवारी करू शकता किंवा शुक्रवारी जरी केला तरी चालतो. कारण सर्वांना माहिती आहे, माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आपल्याला मंगळवार किंवा शुक्रवार हे दिवस खूप छान मानले जातात आणि खूप चांगले मानले जातात. आणि हे दिवस माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे. आणि त्यातल्या त्यात मिठाचे उपाय यासाठी करायचे असतात की आपल्याला माहिती आहे, माता लक्ष्मी माता ही समुद्र मंथनातूनच प्रकट झालेली आहे आणि मीठ हे सुद्धा समुद्रातूनच आपल्याला मिळते. म्हणून माता लक्ष्मी त्याचप्रमाणे मीठ यांचा अतिशय घनिष्ठ असा संबंध आहे, घनिष्ठ असे नातं आहे. आणि यासाठी माता लक्ष्मीला अट्रॅक्ट करण्यासाठी आपल्याला मिठाचेच उपाय करायचे आहे. आणि माता लक्ष्मीला अट्रॅक्ट करण्याचं काम मीठच करतं. त्याचप्रमाणे काही साहित्यही सांगणार आहे. प्रत्येक उपायाला काय साहित्य लागणार आहे हे त्या उपायाच्या सोबत सांगत आहे. तर सर्वप्रथम जर म्हटलं तर पहिला उपाय जो आहे हे घरात शांतता नांदावी, घरात सुख समाधान आनंद नांदावे यासाठी. बहुतेक वेळा असं होतं की खूप सुखी संसार चाललेला असतो, नवऱ्याला काडीचंही व्यसन नसतं, कसलंही व्यसन नसतं, पण अचानक काय होतं हे माहिती नाही. अचानकपणे घरामध्ये व्यसन जे नाही ती म्हणजे जोडली जातात. लहान मुलगा आहे किंवा मोठा मुलगा आहे, तोही वडिलांचा मान ठेवत नाही, तोही उलट शब्द बोलतो, शिव्या वगैरे देतो. घरात कंटिन्यू वादविवादाचं वातावरण चालू आहे. घरामध्ये कंटिन्यू म्हणजे नाही का, सासू सुनांचं तरी भांडण चालले किंवा नवरा बायकोचं भांडण चालले, वडील आणि मुलाचं भांडण चालले, कंटिन्यू कलह 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 चाललेत. म्हणजे कुणीच कुणाच्या याच्यामध्ये नाही, तारतम्यच नाही, कंटिन्यू वादविवाद आणि कंटिन्यू काय चालले हे काही समजत नाही. आणि काही दिवसांपूर्वी तर खूप छान होतं, मग कोणाची नजर तर लागली नाही ना, कोणी काही बाधा तर केली नाही ना, काही कुठून म्हणजे नाही का, काही कोणी करणे बाधा तर केली, म्हणजे काही ना काही डोक्यामध्ये जे नाहीत ते विचार येतात. आणि साहजिक आहे, विचार येणंही साहजिक आहे, कारण सुखी संसाराला नजर ही लागते, अगदी आपलीही आपल्या संसाराला नजर लागते. मग जर असं काही जर झालं असेल तर त्यासाठी हा उपाय सांगत आहे. तर उपाय असा आहे, तुम्हाला हा उपाय प्रदोष समयामध्ये करायचा आहे. प्रदोष समय जर म्हटलं तर प्रदोष समय हा सायंकाळी 5:30च्या नंतर स्टार्ट होतो ते 12 पूर्वी, रात्रीच्या 12 पूर्वी तुम्ही कधीही करू शकता.
सायंकाळी 5:30 ते रात्रीच्या 12च्या आधी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. काय करायचं आहे, एक बाऊल घ्यायची आहे, काचेचीच बाऊल लागणार आहे. काचेची बाऊल नसेल तर काचेचा ग्लास जरी घेतला तरी चालेल. यासाठी मीठ घ्यायचं आहे. मीठ, खडा मीठ घ्या, बारीक मीठ घ्या, तुमच्याकडे जे असेल ते मीठ घेतलं तरी चालेल. ते मीठ घ्यायचं, एक मूठभर मीठ घ्यायचं, उजव्या हातामध्ये घ्यायचं, इथे घ्यायचं बरोबर, मूठ बांधायची आणि तुम्हाला म्हणजे तुमच्या घरामध्ये जे काही चालू आहे ते बोलायचं. का माझ्या घरामध्ये म्हणजे पॉझिटिव्ह बोलायचं की माझ्या घरामध्ये आज खूप छान वातावरण आहे. माझ्या घरातील जे काही नातेसंबंध बिघडले होते ते पुन्हा पूर्वीसारखे झालेले आहे आणि यामुळे मी खूप खुश आहे आणि थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स असं बोलायचं आहे. आणि हे मीठ तुम्हाला त्या बाउलमध्ये ठेवायचं आहे. आणि तुमच्या घरातील जो व्यक्ती तुमच्याबरोबर भांडतो किंवा कंटिन्यू चिडचिड करतो, कंटिन्यू वादविवाद करतो, व्यसनाच्या अधीन गेलेला आहे, कुणाचंच ऐकण्यास तयार नाही, तर त्या व्यक्ती जिथं झोपतो त्याच्या उशाशी ठेवा. म्हणजे उशाशी ठेवणं शक्य नसेल तर बेडच्या खालीही ठेवू शकता किंवा तुम्ही जिथं कुठे झोपता त्या घरामध्ये वरती कपाटावरती वगैरे जरी ठेवलं तरी चालेल. किंवा हे पा, आता तुम्ही हा उपाय करताय आणि समजा समोरच्या व्यक्तीसाठी करताय आणि त्या व्यक्तीला हे आवडत नाही, तर तुम्ही गपचूप तो व्यक्ती जिथं झोपतो त्या खोलीत, मग हॉलमध्ये असेल किंवा तुमची 10x10ची घर जरी असेल तर घरात कुठे जरी ठेवलं तरीही चालेल, काही हरकत नाही. तर मंगळवारी उपाय केल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, हे जे मीठ आहे हे बुधवारी उठल्याच्या नंतरनं हे मीठ घ्यायचं आहे आणि घराच्या बाहेर दक्षिण दिशेला तुम्हाला हे मीठ काय करायचं आहे, टाकून द्यायचं आहे. किंवा दक्षिण दिशेला एखादी बकेट न्या, जग न्या, त्या जगमध्ये जर तुम्ही सोडून दिलं तरी चालेल. वाहत्या पाण्यामध्ये दक्षिण दिशेला सोडणं शक्य असेल तरी चालेल किंवा अगदीच टाकून जरी दिलं दक्षिण दिशेला तरीही चालेल. यामुळे तुमच्या घरामध्ये जी काही नजर दोष लागलेले असेल, जी काही बाधा लागलेली असेल, जे काही वातावरण हे कलुषित झालेलं असेल किंवा जी काही नकारात्मकता तुमच्या घरामध्ये आलेली असेल ती हळूहळू कमी होण्यास मदत होणार आहे. हा जो उपाय आहे हा तुम्हाला दर आठवड्याला करायचा आहे. दर आठवड्याच्या मंगळवारी उपाय करा किंवा शुक्रवारी उपाय करा आणि दुसऱ्या दिवशी ते मीठ म्हणजे मंगळवारी करत असेल तर बुधवारी हे मीठ घराच्या बाहेर दक्षिण दिशेला टाकून द्यायचं. आणि जर शुक्रवारी करत असाल तर शनिवारी सकाळी उठून हे मीठ घराच्या बाहेर दक्षिण दिशेला टाकून द्यायचं. आणि काय करायचं, घरी आल्याच्या नंतर हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे, चूळ वगैरे भरायचे आणि त्यानंतरच इतरांबरोबर बोलायचं, तोपर्यंत कुणाबरोबरही बोलायचं नाही. हा झाला पहिला उपाय. दुसरा उपाय आहे आजारपणासाठी. घरामध्ये दुसरा उपाय जो आहे तो आजारपणासाठीच आहे. पहिला जो उपाय होता हे भांडणं वगैरे वादविवाद जे आहे त्यासाठी. दुसरा उपाय आहे आजारपणासाठी. घरातून आजारपण पाठच सोडत नाही, कंटिन्यू आजारपण चालले, दवाखान्याला भरपूर पैसा घालवते तरी काही इफेक्ट होत नाही, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ते सांगणार आहे. हाही उपाय खूप आणि खूप महत्त्वाचा आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, मीठ घ्यायचं आहे. बारीक घ्या, मोठं घ्या, कोणतेही मीठ घेतलं तरी चालेल. मीठ घ्यायचं, दोन्ही हाताच्या बरोबर तळहातावरती मुठी बांधून असं मीठ घ्यायचं. मीठ घेऊन तुम्हाला जो व्यक्ती आजारी आहे, जो व्यक्ती कंटिन्यू आजारी पडतो त्याच्यावरून 7 वेळा असं अँटी क्लॉकवाईज 7 वेळा फिरवून घ्यायचं आहे. अँटी क्लॉकवाईज तुम्हाला 7 वेळा मीठ फिरवून घ्यायचं आहे. अगदी डोक्यापासून पायापर्यंत फिरवून घ्यायचं. 7 वेळा फिरवून घेतल्याच्या नंतरनं काय करायचं, तर तुम्हाला तुमच्या घरातील जी दक्षिण दिशा आहे ह्या दक्षिण दिशेला एक भांडं ठेवायचं. त्या भांड्यामध्ये परात ठेवा, म्हणजे बकेट ठेवा, जग ठेवा, त्यामध्ये तुम्हाला हे मीठ सोडून द्यायचं आहे. जर असं करणं शक्य नसेल तर बेसिनचा जो नळ असेल, सिंकचा नळ असेल, नळ चालू करून द्या, त्याखाली जर हे मीठ सोडून दिलं तरीही चालेल. पहा, मिठाने नजर बाधा काही जरी झाली असेल तर खूप लवकर निघते. हाही उपाय खूप छान आहे. लहान मुलं जर किरकिर जास्त करत असेल तरी तुम्ही हा उपाय करू शकता. हा उपाय खूप आणि खूप महत्त्वाचा आहे. असंही करू शकता किंवा मीठ पाण्यातही सोडून देऊ शकता किंवा तुम्हाला काय करता आहे, 7 वेळा हे मीठ उतरवल्याच्या नंतरनं एक काचेची बाऊलच घ्या किंवा काचेचा ग्लास घ्या. त्या ग्लासमध्ये किंवा त्या बाउलमध्ये तुम्हाला ते मीठ ठेवायचं आणि ते मीठ ठेवल्याच्या नंतरनं त्या पुन्हा 7 काळी मिरी जी आहे, काळी मिरी पण नजर दोष किंवा तोडगे करण्यासाठी किंवा बाधा ज्या काही असतील त्या दूर करण्यासाठी काळी मिरी खूप महत्त्वाची आहे. जे तांत्रिक उपाय वगैरे आपण करतो, तोडगे करतो, त्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. तर त्या 7 काळ्या मिऱ्या घ्यायच्या आणि काळी मिरी घेऊन ती पण अँटी क्लॉकवाईज त्या मुलावरून किंवा जो व्यक्ती आजारी आहे त्यावरून उतरवायची आणि ह्या मिठामध्येच तुम्हाला ही काळ्या मिऱ्या ठेवायच्या. हे ठेवल्याच्या नंतरनं तुम्हाला रात्रभर
तो जो व्यक्ती किंवा ती जी व्यक्ती आजारी आहे त्याच्या जवळ ठेवून द्यायची आणि सकाळी उठल्याच्या नंतर घराच्या बाहेर जाऊन दक्षिण दिशेला हे मीठ टाकून द्यायचं. नंतर घरी येताना कोणावर बोलायचं नाही, फोन न्यायचा नाही, फोनवरही बोलायचं नाही, काहीच नाही. घरी आल्याच्या नंतर हातपाय वगैरे स्वच्छ द्यायची, चूळ भरायची, त्यानंतर तुमचे नित्यकर्म जे काय आहेत आंघोळ वगैरे ते करायचं आहे. हा झाला आजारपणासाठी उपाय. तिसरा उपाय जो आहे, तिसरा उपाय यासाठी आहे की धन खेचण्यासाठी. आता धन खेचण्यासाठी मिठाचेच उपाय का करायचे हे तर कारण सुरुवातीला सांगितलं. तर धन खेचण्याचं अट्रॅक्ट करण्याचं काम मीठ करतं. माता लक्ष्मी ला अतिशय प्रिय माता लक्ष्मीला अट्रॅक्ट करण्याचं काम मीठ करतं. म्हणून आपल्याला धन खेचण्यासाठी हा उपाय करायचा आहे. काय करायचं आहे, काचेची बरणी घ्यायची आहे तुम्हाला, किंवा काचेचा ग्लास जरी घेतला तरी चालेल. येथे तुम्हाला लाल किंवा पिवळ्या रंगाचा एक कपडाही लागणार आहे. काचेची बरणी घ्या, त्यामध्ये काय करायचं, मीठ घ्यायचं, मूठभर मीठ घ्यायचं. मोठं घ्या, बारीक घ्या, तेही चालेल. मीठ घ्यायचं, मीठ एक मूठ टाकायचं. मीठ टाकल्याच्या नंतर काळी हळद तुम्हाला इथे लागणार आहे. काळं हळकुंड म्हणतात, काळं हळकुंड पूजेच्या साहित्याच्या दुकानात सहजरित्या मिळेल. जर नाहीच भेटलं तर तुम्ही किराणा मालाच्या दुकानातही सर्च करा. काळी हळद खूप कमी प्रमाणामध्ये मिळते, म्हणून सर्च करा. उपाय करायच्या आधी 2-3 दिवस ऑनलाईन जरी मागवली तरीही मिळून जाईल. शक्यतो आपल्या स्वामी केंद्रामध्येही मिळून जाते. तर काळ्या हळदीचा एक छोटासा तुकडा लागणार आहे. हा तुकडा तुम्हाला जे मीठ बरणीमध्ये ठेवलेलं आहे त्या मिठामध्ये तुम्हाला खोचून ठेवायचा आहे. हे ठेवल्याच्या नंतर जो लाल कपडा मी तुम्हाला सांगितला, तो लाल कपडा त्या बरणीवरती काय करायचा आहे, तुम्हाला टाकायचा आहे. आणि एक कलावा घ्यायचा, लाल पिवळ्या रंगाचा जो कलावा भेटतो, जो धागा भेटतो तो घ्यायचा आणि बरणीचं तोंड त्या कलाव्याने पूर्ण पॅक बांधून टाकायचं. पूर्ण पॅक बांधल्याच्या नंतर बरणीला वरून झाकण लावायचं. झाकण लावल्याच्या नंतर तुमचा उजवा हात त्या बरणीवरती बरोबर असा सपाट ठेवायचा आणि कनकधारा स्तोत्र किंवा काही ठिकाणी कनकधारी स्तोत्र जे आहे, कनकधारी स्तोत्र, पुन्हा सांगते, कनकधारी स्तोत्र या स्तोत्राचं तुम्हाला 11 वेळा पठण करायचं आहे. कनकधारी स्तोत्र जर बोलणं शक्य नसेल तर यूट्यूबवरती, गुगलवरती सर्च करून लावून जरी दिला आणि फक्त हात ठेवून श्रवण जरी केलं तरीही चालेल. आणि हे झाल्याच्या नंतर ती बरणी तुम्हाला रात्रभर तिथंच ठेवायची. ठेवल्याच्या नंतर सकाळी दुसऱ्या दिवशी उठल्याच्या नंतर काय करायचं, ही बरणी तुमच्या तिजोरीत किंवा तुमचा उद्योग व्यवसाय असेल तर त्या गल्ल्यामध्ये जरी ठेवली तरीही चालेल, किंवा तुमचा जो कपाटामध्ये जे लॉकर वगैरे असेल त्यामध्ये ठेवली तरीही चालेल. फक्त एक लक्षात ठेवायचं की रोज धूप दीप अगरबत्ती आपण ज्या वेळेस लावतो त्यावेळेस त्या बरणीला आपल्याला ओवाळायची आहे. हे तुम्हाला कंटिन्यू 11 दिवस तुम्हाला अशा प्रकारे रोज संध्याकाळी काय करायचं, बरणी घ्यायची, तिथनं देवघराच्या समोर ठेवायची. रोज 11 वेळा कनकधारी स्तोत्र म्हणायचं, धूपदीप अगरबत्ती ओवाळायची आणि पुन्हा तिथे नेऊन ठेवायची. रात्रभर देवांच्या समोर ठेवायची. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा तिजोरीमध्ये गल्ल्यामध्ये ठेवून द्यायची. अशा प्रकारे तुम्हाला 11 दिवस एक कंटिन्यू लागोपाठ करायचं आहे. त्यानंतर 11 दिवस कंप्लीट झाल्याच्या नंतर काय करायचं, ते जे आहे म्हणजे बरणी जी आहे ती सोडायची. सोडून तुम्हाला काय करायचं आहे, त्यातील जे मीठ आहे हे मीठ तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सोडून देऊ शकता, किंवा घरातच बकेट वगैरे घेऊन बकेटमध्ये पाणी वगैरे घेऊन तर पाण्यात जरी हे केलं, सोडून दिलं तरीही चालेल. परंतु त्यामध्ये जे काळं हळकुंड आपण ठेवलेलं आहे हे तुम्हाला तुमच्या पर्समध्ये, तुमच्या तिजोरीमध्ये, तुमच्या गल्ल्यामध्ये जर तुम्ही ठेवलं तर त्याचे फायदे अनंत प्रमाणामध्ये तुम्हाला भेटतात. त्याचप्रमाणे तुम्ही हे जे हळकुंड आहे हे तुम्ही तुमच्या देवघरातही ठेवून त्याची पूजा जरी केली तरीही लक्ष्मी माता खूप अट्रॅक्ट होते. पहा, हळद ही निगेटिव्हिटी दूर करण्याचं काम करते, पॉझिटिव्हिटी खेचण्याचं काम करते. हळद ही प्रत्येक शुभ कार्यामध्ये आपण वापरतो. लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय अशी हळद आहे, कुंकू आहे, म्हणून आपल्याला हा उपाय खूप महत्त्वाचा आहे. आता तुम्हाला म्हणजे तुम्ही म्हणाल ताई हा उपाय किती दिवस हे हळकुंड ठेवायचं, कधी हे करायचं, काही हरकत नाही. तुम्हाला जितके दिवस ठेवायचे तितके दिवस ठेवू शकता. ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की मला पुन्हा हा उपाय करण्याची गरज आहे तर पुन्हा तुम्ही ह्याप्रमाणे उपाय करू शकता. तर पहा, अतिशय छान अशी माहिती होती, अतिशय छान असा व्हिडिओ होता. तुमच्या जीवनामध्ये जे काही प्रॉब्लेम असतील त्यासाठी तुम्ही यातील एक उपाय करू शकता. असं नाही की सगळेच उपाय केले पाहिजे. जो उपाय तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जी समस्या आहे, प्रॉब्लेम आहे, त्यासाठी तुम्ही तो उपाय करू शकता. परंतु उपाय करताना आपले कामधंदेही करायचे आहेत, कारण कामधंदे जर केले तरच लक्ष्मी माता आपल्याकडे येणार आहे. फक्त हातावर हात देऊन काही होणार नाही. व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कमेंट्समध्ये सांगत चला. तुमच्या कमेंट्सने मला व्हिडिओ बनवायला खरंच खूप छान वाटतं. जे भरभरून प्रेम प्रतिसाद देत आहात असाच देत राहा.
झालेली सेवा स्वामींचरणी रुजू, महादेवांचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.